श्री स्वामी समर्थ. सध्या स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त 15 एप्रिलपर्यंतच सर्वत्र श्री गुरुचरित्र पारायणाचा उत्साह आहे. कोणी केंद्रात करतं तर कोणी घरामध्ये ही सेवा करत आहे. पण ही सेवा करताना बघा, अनेकदा आपल्याला असा अनुभव येतो की अचानक आळस येणार, सारखी सारखी जांभई येणार, डोळ्यावरती झापड येणार आणि नको नको ते विचारांची गर्दी जी आहे ती मनामध्ये असणार. मग हे असं नक्की का होतं? ही नकारात्मकता कशी दूर करावी? आणि या नकारात्मक गोष्टी जर आपल्या मनामध्ये येत असतील आणि आपलं लक्ष स्वामींच्या सेवेपासून विचलित होत असेल तर स्वामी माझ्यावरती नाराज होतील का? अशा अनेक प्रश्नांचं काहूर आपल्या मनामध्ये माजलेलं असतं. आणि त्याच वेळी जेव्हा आपण सेवा करत असतो त्याच वेळी आपलं मन स्वतःशीच बोलायला चालू करतं. आपलं मन जे आहे ते स्वतःलाच प्रश्न विचारायला चालू करतं की माझ्या मनामध्ये अशा निगेटिव्ह गोष्टी येत आहेत, माझ्या मनामध्ये असं निगेटिव्ह विचार येत आहेत, किंवा मला झोप येते, मला आळस येतोय, मला जांभई येते, माझं लक्ष इकडं तिकडं भटकतंय, नामस्मरणामध्ये माझं लक्ष लागत नाहीये, वाचनावरती माझं लक्ष लागत नाहीये, जो अध्याय वाचतोय तो मला समजत नाहीये, तो मला उमगत नाहीये, त्याच्यामध्ये काय सांगितलंय ते कळत नाहीये. तर स्वामी माझ्यावरती नाराज होईल का? स्वामींची कृपादृष्टी माझ्यावरती राहील का? तर याच सगळ्या गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आता सेवा करत असताना अडथळे काय येतात आपल्याला? पारायण ही एक मोठी ऊर्जा आहे. जेव्हा आपण गुरुचरित्रासारखा सिद्ध ग्रंथ वाचत असतो तेव्हा आपल्या शरीरातील आणि घरातील नकारात्मक ऊर्जा जी असते ती बाहेर पडू लागते. कारण हा एक सिद्ध ग्रंथ आहे, हा 5वा वेद मानला जातो. स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहे, ब्रह्मा विष्णू महेश यांचा एक पूर्ण अवतार आहे. आणि त्यांच्या चरित्राबद्दल त्यांनी केलेल्या लीलांचन करत असतो तेव्हा जी नकारात्मक एनर्जी असते, तुमच्या शरीरातली जी नकारात्मकता असते ती शरीराच्या बाहेर पडू लागते. घरामध्ये कुठेतरी नकारात्मकता असते ती बाहेर पडू लागते आणि आपल्याला या सेवा करू देत नसते. कारण एवढी मोठी शक्ती पेलण्याची ताकद जी असते ती आपल्याला स्वामी देत असतात आणि ती नकारात्मक एनर्जी जी असते ती आपल्याला त्याच्यापासून विचलित करण्याचा प्रयत्न करत असते. जसा दिवा लावल्यावरती अंधार दूर निघून जातो तसेच सात्विक लहरी वाढू लागल्या की जुने संस्कार आणि नकारात्मक विचार शेवटचा प्रयत्न म्हणून उफाळून येण्याचा प्रयत्न करत असतात. आता चित्तशुद्धीची प्रक्रिया जी असते आपली ती म्हणजे जांभई येणं किंवा झोप येणं हे लक्षण आहे की तुमचं शरीर त्या शक्तीला पेलण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुमच्यातील तमोगुण बाहेर पडत आहेत. तर आता जेव्हा जांभई येते किंवा झोप येते ना तेव्हा पटकन म्हणजे स्वतःच्या मनाला जेव्हा आपण स्वतः सांगत असतो, ज्यावेळी जांभई येते, ज्यावेळी झोप येते तेव्हा आपल्याला कळतच असतं की बाबा आपल्याला जांभई आली, आपल्याला झोप आली, आपलं मन इकडे तिकडे विचलित होतंय, तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या मनाला सांगतोच की नाही की आपल्याला झोप येते हे. तर तेव्हा त्या गोष्टीतून पटकन बाहेर पडून आपल्याला स्वामी नामामध्ये लीन व्हायचं आहे किंवा जे वाचन करत असतो त्याच्यामध्ये आपल्याला एकाग्र मन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मनात येणारा नको नको विचार असतात ते कसं थांबवायचं? पारायण करताना जुन्या गोष्टी किंवा चुकीचा विचार येणं सामान्य आहे. कारण आपण मनुष्य योनीत जन्माला आलो आहोत. आपली पूर्वजन्मीची जी पातक आहेत, जे आपण पाप केलेलं असतं ते सुद्धा आपल्याला या जन्मामध्ये येऊन फेडायचं असतं. कारण असं कुठलाच मनुष्य असा नाहीये की जो पूर्ण गुण संपूर्ण आहे. प्रत्येकाच्या मध्ये काही ना काही दोष असतात. प्रत्येकाच्या मध्ये काही ना काही चांगल्या गोष्टी जशा असतात तशा वाईट गोष्टी सुद्धा असतात. विचार आपल्या मनामध्ये जेव्हा यायला चालू होतात असे त्यावेळी आपल्याला विचारांशी भांडायचं नाहीये. विचार येत आहेत ना तर येऊ द्या, त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा आपलं लक्ष त्या ओळींवरती, त्या वाचनावरती केंद्रित करायचंय आणि स्वतःला सांगत राहायचंय की मी फक्त आता स्वामींच्या चरणी आहे, हे विचार माझे नाहीत, जे काही आहे ती मी स्वामींच्या चरणावरती अर्पण करतो असं म्हणायचं आहे आणि जे काही आपलं वाचन आहे ते पुढं चालूच ठेवायचं आहे. आता पारायणाला बसण्यापूर्वी जागा स्वच्छ करूनच आपल्याला बसायचंय. बसताना पाठीचा कणा ताठ ठेवा. कणा वाकला आपला की झोप लवकर येते बघा. जेव्हा आपण ताठ बसतो, जेव्हा आपण ताठ बसून वाचन करत असतो तेव्हा आपल्याला एकदम मन प्रसन्न वाटत असतं आणि लक्ष पूर्णपणे त्यावरती केंद्रित होतं. पण कंटाळा आलेला असतो आपल्याला, म्हणून आपण कुठेतरी असं पाठीचा ताठ कणा जो असतो तो सैल करून बसतो, वाकल्यासारखं बसतो आणि त्यावेळी आपल्याला लगेच झोप यायला चालू ठेवत असते. त्याच्यामुळे पाठीचा कणा वाकला की
तुम्हाला ताठ करून बसायचं आहे. लगेच ते तुमच्या मनामध्ये तुम्हाला येत असतं, ते तुमच्या मनाला स्वतःला तुम्हाला सांगायचं आहे. जेव्हा खूप जांभया येतात तेव्हा थोडंसं पाणी घ्या किंवा पाण्याचा हबका डोळ्यावरती मारा. आता वाचन करत असताना तुम्ही केंद्रामध्ये जेव्हा असता तेव्हा या गोष्टी शक्य नसतात, पण जेव्हा तुमचा अध्याय पूर्णपणे वाचून होतो त्यावेळी तुम्ही एक घूट जरी पाण्याचा घेतला तरी सुद्धा तुमची झोप लगेच निघून जात असते. त्यामुळे नेहमी सोबत शुद्ध पाण्याची बॉटल जी असते ती ठेवायची आहे तुम्हाला, आणि पाण्याचा एक घोट घेतला मध्ये तरी सुद्धा चालत असतो. वाचन सुरू करण्यापूर्वी 5 वेळा तुम्हाला कमीत कमी 5 वेळा तरी दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे. यामुळे मेंदूला जो असतो पुरेसा तुमच्या ऑक्सिजन जो असतो तो मिळत असतो आणि जी सतर्कता असते ती वाढत असते आणि आपण वाचनासाठी फ्रेश होत असतं. आपलं मन जे असतं ते एकदम फ्रेश होत असतं. कारण ज्याप्रमाणे आपण वाचन करत असतो त्याप्रमाणे ध्यान करणं सुद्धा खूप गरजेचं असतं. ध्यान केल्यानं मन एकाग्र होतं, मन शांत होतं, मनामध्ये जास्त निगेटिव्ह विचार येत नाहीत. त्याच्यामुळे वाचन सुरू करण्यापूर्वी 5 वेळा तुम्हाला 5 मिनिटं तुम्हाला शांत बसायचं आहे. आता स्वामी नामात लीन कसं व्हायचं? बरेच जणांना प्रश्न पडतो की आम्ही सेवा करतो पण आमचं मनच लागत नाही, मनामध्ये खूपच विचार येतात, कितीही प्रयत्न केला तरी मन वाचनामध्ये लागत नाही. वाचनामध्ये जेव्हा मन भरकटतं तेव्हा क्षणभर थांबून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 5 ते 10 वेळा मानसिक जप करा, जर तुम्ही घरामध्ये पारायण करत असाल तर. कारण जर केंद्रामध्ये करत असाल तर आपल्याला सगळ्यांसोबत वाचावं लागतं, आणि जर तुम्ही केंद्रामध्ये करताना तुमच्या मनामध्ये मन जेव्हा भरकटतं तेव्हा मनातल्या मनात तुम्हाला स्वामींची क्षमा मागायची आणि मग पुढचं वाचन सुरूच ठेवायचं आहे. वाचताना असा भाव ठेवा की मी वाचत नाहीये तर स्वामीच माझ्याकडून हे वाचून घेत आहेत. कारण आपण कोणतीच सेवा स्वतःहून करत नाही. जेव्हा आपल्याला स्वामी त्यांचा शिष्य म्हणून स्वीकारतात त्याच वेळी आपण स्वामी सेवेत येत असतो. बघा, भरपूर जणांना सांगण्याचा प्रयत्न आपण करत असतो. म्हणजे मी तरी बऱ्याच जणांना अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही ही सेवा करा, तुम्ही ती सेवा करा. का तर जेवढा आपण दुसऱ्यांना सांगू, आपल्यामुळे एक जरी स्वामी सेवेकरी घडत असाल ना तर त्याने केलेल्या स्वामी सेवेचं पुण्य सुद्धा आपल्याला मिळत असतं. ही खूप मोठी पुण्याची गोष्ट आहे. जर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील संकट या सेवेने जर दूर झाली तर तो जो असतो मनाला म्हणजे मनाला शांती देणारी जी ती गोष्ट असते ती खरंच खूप पुण्यवान लोकांना मिळत असते, आणि त्याच्यासारखं पुण्य कुठलंच नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही स्वामी सेवा करताय ना तर तुमच्यामुळे इतर 4 लोकांना सुद्धा स्वामी सेवेत आणा. त्यांना कळू द्या की काय आहे म्हणजे स्वामी सेवा. आणि स्वामी सेवेकरी असाच घडत नाही. स्वामी सेवेकरी तेव्हाच घडतो जेव्हा स्वामी त्याला स्वीकारत असतात, त्यावेळी स्वामी सेवा. भरपूर जणांना मी सांगितलंय, त्याच्यामध्ये काही जणांनी केलं आणि काही जणांना कितीही सांगितलं तरी तेवढ्या वेळेपर्यंत हो बोलतात. परत प्रत्येकाच्या मनामधले विचार जे असतात ते खूप वेगळे असतात. मन माणसाचं अतिशय चंचल असतं. कोणीही म्हणजे मनात आलंय आणि केलंय असं कधी होत नाही. तर ते पूर्णपणे समर्पण भाव जो असतो आपला तो त्याच्यामध्ये उतरावा लागतो. त्यावेळीच आपण ती गोष्ट जी आहे ती करू शकतो, मग ती कोणतीही गोष्ट असू द्या. तसंच स्वामी सेवेचं सुद्धा आहे. जेव्हा स्वामी आपल्याला स्वीकारतील, जेव्हा आपण पूर्ण विनम्र भावाने स्वामी चरणांसोबत स्वतःला नतमस्तक करू, स्वतः स्वामी चरणांशी स्वतः जो आहे तो वाचण्यासाठी आपण स्वतःला सज्ज करू, त्यावेळी स्वामी सुद्धा तुम्हाला त्यांचा शिष्य म्हणून स्वीकारतील. आणि तेव्हापासून तुम्हाला जे स्वामी समर्थ महाराजांचे चमत्कारिक अनुभव आहेत, जी प्रचिती आहे ती थोडीफार का होईना यायला चालू होईल. तुम्ही आज एकदा वाचन केलं आणि लगेच म्हणाल की मला प्रचिती नाही आली, मला स्वामींचा काही संकेत नाही मिळाला, एकदा वाचलं आणि असं झालं, असं कधीच घडत नाही. कारण जेव्हा आपण पहिल्यांदा पारायण करत असतो तेव्हा आपल्याला काही कळत नसतं. हे जर पहिल्यांदा कोणी करत असेल तर त्यांना चांगलंच माहीत असेल की जेव्हा आपण पारायण सुरुवातीला करतो तेव्हा त्या ज्या ओव्या असतात ग्रंथातील त्या वाचणं सुद्धा अशक्य असतं. कारण ते वाचणं सुद्धा आपल्याला खूप कठीण जात असतं. पहिल्या पारायणात तर हेच होत असतं. आता दुसरं जेव्हा पारायण करतो ना आपण त्यावेळी आपल्याला त्याच्यातल्या ओव्या समजतात, काही अध्याय जे असतात ते समजतात. सगळेच समजत नाहीत, ठराविक अध्याय असतात ते आपल्याला समजतात. तिसरं पारायण केल्यानंतर तुम्हाला अजून जास्त समजत जातं. अशा गोष्टी असतात जे जेव्हा तुम्ही पारायणाला बसता तेव्हा तुम्हाला असं हळूहळू समजत जातं. आणि
त्याची फलश्रुती सुद्धा तुम्हाला हळूहळूच होते. एकदमच तुम्हाला 1,00,000ची गरज आहे, स्वामी मला 1,00,000 रुपये द्या, मी तुमचं पारायण केलं, असं केलं तर तुम्हाला काही मिळणार नाही. कारण ही सेवा नाही आहे, हा तुमचा स्वार्थ आहे. तुम्ही फक्त प्रत्येक जण आपली इच्छापूर्ती व्हावी, आपण स्वामी सेवेमध्ये यावं म्हणूनच सेवा करत असतो. पण जर असा भाव ठेवला की मला आता 1,00,000 पाहिजेत म्हणून मी स्वामी सेवा करत आहे, तर ही फक्त आणि फक्त तुमची स्वार्थी भक्ती आहे. तर याच्यामध्ये तुम्ही स्वामी सेवेकरी होत नाही आणि स्वामी तुमच्या सेवेचं फळ तुम्हाला देत नाही, कारण तुम्ही याच्यामध्ये काहीच पुण्य कमवलेलं नसतं. आता पारायणाच्या काळामध्ये जर तुम्ही केंद्रामध्ये करत असाल तरी ठीक आहे, जर तुम्ही घरामध्ये करत असाल तरी ठीक आहे, पण तुम्हाला घरामध्ये भीमसेनी कापूर आणि एक त्याच्यासोबत लवंग तरी जाळायची आहे. या धुपाने घरातील जे वातावरण असतं आपल्या ते शुद्ध होतं आणि मन एकाग्र व्हायला अजून जास्त मदत होत असते. आता स्वामी सेवा ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू दे अशी प्रार्थना करून प्रसन्न मनानंच पारायण पूर्ण करायचं आहे. आपण पहिल्यांदाच संकल्प करत असतो की स्वामी जी पण मी सेवा करतेय ती माझ्याकडून पूर्ण करून घ्या. अडथळे म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर आहात याचीच ती पावती असते. जेव्हा तुम्ही मनापासून वाचत असता ना तेव्हा तुम्हाला अडथळे आलेले जाणवत असतात आणि तुम्ही योग्य मार्गावरती आहात हे तेव्हा तुम्हाला तुमच्या मनाला सांगायचे. खचून जायचं नाही, फक्त स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करायचे आणि स्वतःच्या मनाला सांगायचंय स्वामी माझ्याकडून करून घेतात, स्वामी माझ्याकडून करून घेणार ही सेवा, स्वामी आहे सोबत, मला कशाची भीती नाही आहे. फक्त काही महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या पारायण काळामध्ये तुम्हाला पाळायच्या आहेत. पारायण काळामध्ये आहार जो असतो तो हलका घ्यायचा आहे, सात्विक आहार घ्यायचा आहे, जेणेकरून वाचनाच्या वेळी सुद्धा तुम्हाला, आपण पहाटेच म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरतीच वाचन करत असतो, त्यावेळी वाचन करताना सुद्धा बऱ्याच जणांना जांभळे येतात, बऱ्याच जणांना झोपही येते, असं डुलकी लागलेली असते मध्ये मध्येच. तर तुम्ही जेव्हा वाचत असता तेव्हा तुम्हाला सात्विक आहारच घ्यायचा आहे आणि नियमांचं पालन केल्यानं मानसिक शक्ती वाढत असते तुमची. बघा, जेव्हा आपल्या घरामध्ये खूप दिवसांपासून त्या खाण्याची इच्छा होत नाही, पण जेव्हा आपण पारायणामध्ये असतो की नाही, जेव्हा आपण वाचन करत असतो तेव्हा आपल्याला आहाराचे नियम पाळायचे असतात की आपण परान्न नाही घेऊ शकत किंवा घरामध्ये या गोष्टी खाऊ नाही शकत, आपल्याला एकान्न घ्यायचं असतं. म्हणजे आपण फक्त बाजरी खाल्ली तर बाजरीची भाकर, फक्त गहू खाल्ले तर गव्हाची चपाती, असं एकान्न आपल्याला घ्यायचं असतं. आपण भाज्यामध्ये करू शकतो, भाज्या करू शकतो, पालेभाज्या करू शकतो, पण त्यामध्ये जे काही टाकायचं आहे म्हणजे कांदा लसूण तो वर्ज्य आहे. पण हे करत असताना आपलं मन मात्र भटकत असतं की मला हे खावंसं वाटतंय, मला ते खावंसं वाटतंय. घरामध्ये काही गोष्टी ठेवलेल्या असतात, ते खायचं आपलं मन करत असतं. कारण अगोदर तर असं होत नसतं, पण जेव्हा आपण पारायण काळामध्ये असतो, स्वामी सेवेमध्ये असतो, तेव्हा मात्र हे 100% असं घडतं. आपल्याला बाहेरचं खाऊ वाटत असतं, तर हे करायचं नाही. कारण ते जे असतं ना, ते आपल्या मनातली जी एक निगेटिव्ह एनर्जी असते ना, तीच ते आपल्याला हे करायला प्रवृत्त करत असते, आपल्याला भाग पाडत असते. तर आपल्या मनाला आपल्याला समजवायचं आहे आणि तेव्हा आपल्या मनाची जी एकाग्रता असते ती वाढते, ती वाढण्यास मदत होते आणि आपण निर्णय क्षमता जी असते ना आपली तेव्हापासूनच वाढते. कारण एखादा निर्णयावरती ठाम राहायचं असेल तर तेव्हापासूनच तो आपला निर्णय, एकदा घेतलेला निर्णय तो ठाम राहत असतो. आपलं द्विधा मनाची परिस्थिती निर्माण होत नसते. कारण बघा, आता बऱ्याच जणांचं असं होतं की हे करू की ते करू, ते करू की हे करू, असं होत असतं. तर हे केल्यानं तुम्हाला हा एक खूप मोठा फायदा होतो. आपलं मन पूर्णपणे एकाग्र होत असतं आणि आपण कोणताही निर्णय घेण्यासाठी सक्षम होत असतो. ब्रह्मचर्याचं तुम्हाला पूर्णपणे याच्यामध्ये पारण करायचं आहे. वाचन सुरू करण्यापूर्वी कुलदेवता आणि स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या. माझ्याकडून जर ह्या सेवेमध्ये कोणती चूक झाली तर त्याबद्दल मला क्षमा करा, ही चूक तुमच्या पदरी घ्या. माझ्याकडून चूक झालेली आहे. जाणून बुजून कोणीच पारायणामध्ये चुका करत नाही, अशा चुकूनच चुका घडत असतात. त्याच्यामुळे आपण स्वामी समर्थ महाराजांना स्वामी आई म्हणतो आणि कोणतीही आई आपल्या लेकरावरती कोपत नाही. त्या चुकांतूनच आपल्याला ती पुढं शिकवत असते. त्याच्यामुळे असे कोणतेही वाईट विचार मनामध्ये न आणता जी स्वामी सेवा तुम्ही करताय, जी स्वामी समर्थांना तुमची सेवा त्यांच्या चरणी जी अर्पण करताय ती करत राहायची आहे. मनामध्ये हेच निगेटिव्ह विचार आले तर त्या विचारांपासून तुम्हाला दूर जायचं आहे. ते विचार मनात आणायचे नाही आहेत. पूर्णपणे तुमच्या वाचनावरतीच तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्याच्यानंतर महाराजांना मुजरा करून तुमची प्रार्थना म्हणजे तुम्ही केलेली जी सेवा आहे
आहे ती स्वामींच्या चरणी अर्पण करायची आहे। तर ही अशा गोष्टी असतात ज्या तुम्हाला पारायण काळामध्ये पाळायच्या सुद्धा असतात आणि काही गोष्टी अशा असतात की ज्यामुळे तुमची सेवा जी असते ती तुम्हाला वाटते की पूर्ण घडत नाही, पण तुमच्याकडून जेवढी सेवा होते तेवढी महाराजांच्या चरणी अर्पण करत राहायची। जे काही आहे ते महाराज करून घेत असतात आणि जे काही चुकलेल्या गोष्टी आहे ते महाराजच आपल्याला शिकवत असतात। त्याच्यामुळे घाबरायचं नाही, चिंता करायची नाही। स्वामी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत हे स्वतःच्या मनाला सतत सांगत राहायचंय आणि जी काही सेवा आहे स्वामींची ती करत राहायचंय। आजच्या पुरतं एवढंच। भेटूया अशाच एका पुन्हा एकदा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।